नीट लक्ष द्या प्रियांनो. गृहसन ह्या शब्दाचा अर्थ होतो घराचा सण. घर, घर काय कामाचं असतं? घर कशासाठी असतं? एका शब्दात सांगा, घर कशासाठी असतं? बस. काय? राहण्यासाठी. घर कशासाठी असतं? राहण्यासाठी. घर एकाच कामासाठी आहे, राहण्यासाठी. जर पोते भरायचे असतील तर त्याला गोदाम म्हणतात, बरोबर आहे ना? जर गुरं बांधायची असतील तर त्याला गोठा म्हणतात, बरोबर आहे? म्हणून घर जे घराचं एकच काम आहे किंवा त्या घराचा उपयोग एकाच गोष्टीसाठी आहे की घर जे आहे ते कशासाठी आहे? राहण्यासाठी. जिथं आम्ही निवांत राहू शकतो, जिथं आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळते, जिथं आम्ही बिनधास्त असतो. आपल्या घरात प्रत्येक जण जो असतो ना तो त्या ठिकाणी निश्चिंत राहतो, बरोबर आहे? आपण जर दुसऱ्याच्या घरात पाहुणे म्हणून गेलो तर आपण निश्चिंत राहू का? नाही. आपल्याला हक्काने काहीच मागता येत नाही, बरोबर आहे ना? पाहुणे म्हणून आपल्याला जे देतील. आता समजा तुम्ही आम्हाला इथं बोलवलं ना, आता तुम्ही आम्हाला चहा पाजला, नसतावी पाजला तरी चाललंच असतं ना. आम्ही बोललो असतो का तोंडाने हे चहा द्या ना आम्हाला, असं म्हटलं असतो पास्टर आम्ही? नाही. का? कारण आम्ही काय आलेलो आहोत तुमच्याकडे? पाहुणे. हालेलुया. तुम्ही चहा पाजला, चहा पिऊन घेऊ. कॉफी पाजली, कॉफी पण पिऊन घेऊ. सरबत पाजलं, सरबत पण आम्ही पिऊन घेऊ. हे तुमच्यावर काय पाजावं, कारण घर आमचं नाही. आम्ही काय आहोत तुमच्याकडे? पाहुणे. पण माझ्या घरामध्ये जर मी असेल तर मी माझ्या घरामध्ये माझ्या बायकोला लगेच हाक मारेल, सांगले एक कप चहा ठेव ना माझ्यासाठी. लगेच ती चहा ठेवेल. आज संध्याकाळी वरण भात कर, लगेच ती करेल. चल मी चिकन घेऊन येतो, आज मस्त मटणाची भाजी कर, चिकनची भाजी कर. मी तिला सांगू शकतो, बरोबर आहे की नाही? कारण घर कोणाचं आहे? कोणाचं आहे? माझं आहे. मी निश्चिंत आहे, मोकळीकता आहे मला माझ्या घरामध्ये. त्याला म्हणतात घर, की आपली जागा. ज्या घरामध्ये मला ठिकाण आहे, ज्या घरामध्ये मला अधिकार आहे, ज्या घरामध्ये मला मोकळीकता आहे, जे घर ज्याच्यावर मी अधिकार गाजवू शकतो त्याला म्हणतात स्वतःचं घर. परक्याचं घर सोन्याचं जरी असलं तरी सुद्धा तुम्ही तिथं आनंदाने राहू शकत नाही. घर असं ठिकाण आहे जे तुमचं हक्काचं आहे. घर अशी जागा आहे जिथं लोक तुमच्यावर प्रेम करतात. घर अशी जागा आहे जिथं तुम्हाला सुरक्षितता आहे. घर अशी जागा आहे जिथं तुम्हाला अधिकार आहे. आणि त्या घराचा सण म्हणजे गृहसण आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, मग घर नेमकं कोणतं? हे घर नाही जे हाताने बांधलेलं आहे, हे घर नाही जे विटा मातीने बांधलेलं आहे. परमेश्वर बायबल मध्ये अशा घराविषयी त्या ठिकाणी म्हणतो. त्या घराचा हा सण आहे जो गृहसण आहे. प्रियांनो, लक्षात घ्या. आज एक वचन आपण बघू. चला, घर म्हणजे काय? मी मागं पण एका मीटिंग मध्ये ह्या वचनावर बोललो होतो, पण मी ते वचनावर नाही बोलणार, पण ते वचन आपण वाचून घेऊ नक्की, म्हणजे आपल्याला कळेल घराबद्दल. पहिले करिंथकरास पहिले पत्र काढू आपण. तिसरा अध्याय आणि 9वं वचन कोणीतरी मोठ्याने वाचा. करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 9 वचन. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. पौल म्हणतो करिंथकरास मंडळीला, तुम्ही देवाचे शेत आणि देवाची इमारत असे आहात. हालेलुया. पौल जो आहे तो करिंथकरास मंडळीला म्हणत आहे. एका व्यक्तीला पौलाने पत्र नाही लिहिलं, लक्षात घ्या. हे पत्र कोणाला लिहिलेलं आहे? करिंथ येथील मंडळीला. आता हे गाव आहे उंबरडी आणि या गावाची ही मंडळी आहे. हालेलुया. ह्या ठिकाणी परमेश्वर घर म्हणून जे म्हणत आहे ना, लक्षात घ्या, हा गृहसण तुमच्या सगळ्यांच्या घराचा नाही. हा गृहसण एकाच घराचा आहे. कारण तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण एकाच घराचे रहिवासी आहोत. हालेलुया. आपण सर्वजण एकाच घरामध्ये राहणार आहोत. आज जरी नाही राहत, पण थोड्याच दिवसात आपण एका घरात राहणार आहोत. कोणाच्या घरात बरं? परमेश्वराच्या. कोणाच्या घरात? देवाच्या. प्रभू येशू म्हणतो, मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. कोणाच्या? माझ्या पित्याच्या घरात. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता त्याच्या घरामध्ये राहायला जाणार आहोत. हालेलुया. मग एका घरात राहणारे जे व्यक्ती असतात त्यांना काय म्हणतात? कुटुंब. त्यांना काय म्हणतात? कुटुंब. एक मिनिट लक्षात. ते घर आहे समजा, मला माहिती नाही कोणाचं आहे. समजा एक फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ आपण. त्या घरात राहणारे जे व्यक्ती आहेत, आई बाप, मुलगा मुलगी, अजून जे काही नातेवाईक असतील, त्या सर्वांना काय म्हटलं जातं? कुटुंब. काय म्हटलं जातं? कुटुंब. एक परिवार. त्या घराला म्हटलं जातो. बरोबर आहे ना? तसंच तुम्ही आणि मी एकाच घरामध्ये जाणार आहोत. कोणत्या घरामध्ये?
स्वर्गीय घरामध्ये, जो स्वर्गीय पिता आहे त्याच्या घरामध्ये राहायला तुम्ही आणि मी जाणार आहोत. याचा अर्थ आपण एकाच परिवारातले आहोत. हालेलुया. हालेलुया. आपण एकच कुटुंब आहोत, आपण एकच घर आहोत. हालेलुया. हालेलुया. समजतंय का? हा, म्हणून भांडू नका. मी फिलेडेल्फियाचा, मी अल्फाचा, मी टीमचा, मी टिकचा. हे काय आहेत बरं? संस्था. या काय आहेत? संस्था. परमेश्वर जेव्हा तुम्हाला आणि मला स्वर्गात घेऊन जाईल, प्रत्येक संस्थेचं वेगळं चर्च आणि वेगळं घर बनवेल का? परवडणारच नाही त्या ठिकाणी बनवायला. हालेलुया. एकच घर आहे जे पित्याचं आहे, जिथं सगळ्या संस्थांचे लोक एकत्र राहणार आहेत. हालेलुया. म्हणून तिथे एकत्र राहायचंय, म्हणून इथं पण एकत्र राहायला शिका. हालेलुया. हा, कोणत्या पण संस्थेचे असा संस्था इथंच राहतील, फक्त विश्वासणारे स्वर्गामध्ये जातील. आमेन. आमेन. हा, फक्त विश्वासणारे स्वर्गामध्ये जातील. लक्षात घ्या, बायबल असं म्हणतं, पौल म्हणतो करिंथकरास मंडळीला, तुम्ही देवाची इमारत आहात. आणि हिंदीमध्ये असं म्हटलेलं आहे, तुम परमेश्वर का भवन हो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर का भवन, परमेश्वराचं घर, परमेश्वराची इमारत, परमेश्वराची राहण्याची जागा. देवाचं घर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कोण राहील? देवाचं घर जे आहे, समजा हे शिंदे सरांचं घर आहे, मग त्या घरात कोण राहील? कोण राहील? शिंदे सर. बरोबर ना? समजा हे पास्टर घर आहे आपण म्हटलं, तर त्याच्यामध्ये कोण राहील? पास्टर राहील. बायबल असं म्हणतं, तुम्ही देवाची इमारत आहात, देवाचं भवन आहात. याचा अर्थ ते देवाचं भवन जे आहे त्याच्यामध्ये कोण राहील? कोण राहील? देव राहील. हालेलुया. हालेलुया. मंडळी ही परमेश्वराचं घर आहे, ज्याच्यामध्ये कोण राहतो? कोण राहतो? देव. परमेश्वर. कोण राहतो? परमेश्वर. एक वचन वाचू, स्तोत्र संहिता काढा, 82 अध्याय, पहिलं वचन. स्तोत्र संहिता 82. वाचावर कोणीतरी सापडलं तर. खडा आहे. आता मराठीत वाचा. देव आपल्या मंडळीत उभा आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर कुठं उभा आहे? मंडळी. कुठं उभा आहे? मंडळीत. मंडळी ही परमेश्वराची उभं राहण्याची जागा आहे. हालेलुया. मंडळी ही परमेश्वराचं उभं राहण्याचं ठिकाण आहे. परमेश्वर आपल्या मंडळीत उभा आहे असं स्तोत्र संहितेमध्ये म्हटलेलं आहे. अजून एक वचन वाचू आपण. प्रगटीकरणाचं पुस्तक काढा. प्रगटीकरण पहिला अध्याय. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय. आणि 12वं वचन वाचू आपण. योहान म्हणतो की माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी, आवाज कोणाचा आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळालो. त्यावेळेस योहानाने पाहिलं प्रगटीकरणामध्ये की सोन्याच्या किती समया? 7 समया दिसल्या. नीट लक्ष द्या. समयी म्हणजे काय? ज्याच्यातून प्रकाश येतो. हालेलुया. हालेलुया. समयी याचा अर्थ होतो जी प्रकाश देते. सोन्याच्या 7 समया ठिकाणी योहानाला दिसल्या. योहान बघत आहे दृष्टांतामध्ये. हा, पुढं. आणि त्या 7 समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा म्हणजे येशू सारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक उभा आहे असं माझ्या दृष्टीस पडला. हालेलुया. नीट लक्ष द्या. 7 समयांमध्ये कोण उभा आहे? येशू. कोण उभा आहे? येशू. आता 7 समया काय आहेत वाचू आपण. प्रगटीकरण पहिला अध्याय आणि 20 वचन वाचा. 20 वचन. योहानाला तो दूत म्हणतो, जे 7 तारे तू माझ्या हातात पाहिले. त्या 7 समया आणि 7 तारे याचा अर्थ असा होतो, 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत. 7 समया 7 काय आहेत? मंडळ्या आहेत. हालेलुया. हालेलुया. 7 समया 7 काय आहेत? मंडळ्या. आणि त्या मंडळांमध्ये कोण उभा आहे? येशू. मंडळीमध्ये कोण उभा आहे? स्तोत्र संहिता 82:1 मध्ये देवाचं वचन म्हणतं, देव आपल्या मंडळीत उभा आहे. हालेलुया. मंडळी ही परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण आहे. मंडळी ही देवाची उभं राहण्याची जागा आहे. मंडळी हे परमेश्वराच्या वास्तव्याचं ठिकाण आहे. मंडळी हे देवाचं घर आहे. मंडळी परमेश्वराची इमारत आहे. लक्षात घ्या प्रिया, ही मंडळी जी आहे ती परमेश्वराचं घर आहे. ह्या घराचा तो गृहस्थन आहे.
ज्या घरामध्ये परमेश्वर राहू इच्छितो. मग मला एक सांगा, जे घर परमेश्वरासाठी बांधलं जाईल ते कसं असलं पाहिजे? ज्या घरामध्ये परमेश्वर राहील ते घर कसं असलं पाहिजे? ज्या घरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य असेल ते घर कसं असलं पाहिजे? जर समजा एखाद्या प्रधानमंत्रीसाठी घर बनवलं जातं तर त्या घरामध्ये सगळ्या सोयी सुविधा आणि अतिशय सुंदर घर बांधलं जातं. जर एखाद्या राजाचं घर बांधलं जातं तर सर्व प्रकारे कशा पद्धतीने सुंदर रीतीने बांधता येईल अशा पद्धतीने बांधलं जातं. मग मला सांगा, जो जिवंत परमेश्वर ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या देवासाठी जेव्हा आपल्याला घर बनवायचं आहे तर आपली मंडळी जर देवाचं घर असेल तर ही मंडळी कशी असली पाहिजे? ज्याच्यामध्ये परमेश्वर राहणार आहे. हालेलुया. ज्याच्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती असणार आहे. विचार करा, हे घर कसं असलं पाहिजे? काय आपलं घर तसं आहे ज्याच्यामध्ये परमेश्वर राहू शकेल? काय आपली मंडळी तशी आहे ज्याच्यामध्ये देव उभा राहू शकेल? काय आपल्या मंडळीची रचना, मंडळीची उभारणी आपण तशा पद्धतीने केलेली आहे जे घर परमेश्वराचं आहे? परमेश्वर कोणत्याही घरात राहत नाही, लक्षात घ्या. परमेश्वर कोणत्याही घरात राहत नाही. ज्या घरामध्ये त्याला राहण्याची जागा आहे, ज्या घरामध्ये त्याला आवडणारं ठिकाण आहे, परमेश्वर अशा घरामध्ये राहतो. काय आपली मंडळी परमेश्वराच्या वचनानुसार आहे का? काय आपली मंडळी खरंच देवाचं घर आहे का? काय आपल्या मंडळीमध्ये खरंच परमेश्वराची उपस्थिती आहे का? नसेल तर काहीच उपयोग नाही प्रियांनो गर्दी करून. नसेल तर काहीच उपयोग नाही परमेश्वराची आराधना करून. असं घर परमेश्वरासाठी तयार करा की ज्या घरामध्ये परमेश्वर उभा राहील. हालेलुया. ज्या घरामध्ये परमेश्वर उतरून येईल, ज्या घरामध्ये परमेश्वर आपल्या सोबत राहील, ज्या घरामध्ये परमेश्वर वास्तव्य करेल. मंडळी ही परमेश्वराचं उभं राहण्याचं ठिकाण आहे, लक्षात घ्या. तुम्ही देवाची इमारत आहात असं परमेश्वराचं वचन म्हणतं. आपण बांधले जात आहोत. गृहसन जो आहे तो मंडळीचा आहे. गृहसन जो आहे तो देवाच्या घराचा आहे. प्रियांनो, आज परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. आज परमेश्वराची इच्छा आहे की हे घर तुम्ही तयार करावं जे परमेश्वराचं आहे, ज्यामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी राहणार आहे. काय आपलं घर परमेश्वरासाठी आपण तयार केलेलं आहे? काय देवाच्या वचनाप्रमाणे या घराला आपण सिद्ध केलेलं आहे? काय खरंच हे घर परमेश्वराचं मंदिर आहे? देवाचं वचन म्हणतं, मी हाताने बांधलेल्या घरात राहत नाही, तुमचं शरीर हे माझं मंदिर आहे. हालेलुया. हे परमेश्वराचं मंदिर आहे. मग आता आपणच आत्मपरीक्षण करायचं, आपणच स्वतःला पारख करायची. काय माझं मंदिर, काय माझं घर हे परमेश्वराचं निवासस्थान आहे का? काय माझ्या घरामध्ये देवाला जागा आहे का? काय माझ्या घरामध्ये परमेश्वर राहू शकतो का? काय आमच्या मंडळीमध्ये परमेश्वर उभा आहे का? कारण बायबल असं म्हणतं, मंडळीमध्ये देव उभा आहे. हालेलुया. मंडळी ही परमेश्वराची उभं राहण्याची जागा आहे. परमेश्वर पवित्र आहे, तो पापाकडे दृष्टी करू शकत नाही. परमेश्वर पवित्र आहे, तो पापाकडे पाहू शकत नाही. तुम्ही आणि मी परमेश्वराची रचना आहोत प्रियांनो, देवाची निर्मिती आहोत. काय खरंच आपण परमेश्वराला आवडेल असं आपलं जीवन, आपली मंडळी तयार केलेली? एक वचन आपण वाचू. चला, पहिले करिंथ काढू आपण. करिंथकरास पहिले पत्र, करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय 10 वचनापासून वाचू आपण. करिंथकरास बरं, मराठीत वाचा कोणीतरी. पौल म्हणतो, माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने पाया घातला. नीट लक्ष द्या. कोणतंही घर बांधण्यासाठी पहिले काय घालावा लागतो? पाया. काय घालावा लागतो? पाया. पाया नसेल तर घर बांधता येणार नाही. आणि जर बिना पायाचं घर बांधलं तर ते टिकणार नाही. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटतं देवासाठी आम्ही आमच्या मंडळीत घर बांधावं, आमच्या मंडळीमध्ये देवाने राहावं, तर पहिली गोष्ट काय घातला पाहिजे? पाया. पौल म्हणतो, मी देवाने माझ्यावर झालेल्या अनुग्रहाप्रमाणे मी काय घातला? कुशल कारागिराप्रमाणे काय घातला? पाया घातला. कुशल कारागीर. कुशल कारागीर कोणाला म्हणतात? ज्याला खूप ज्ञान आहे, जो वळंबा लावतो, बिना वळंब्याचा सुद्धा तो बाजू इकडे तिकडे होऊ देत नाही, जो नुसता डोळ्यांनी सांगून देतो की इथं कसं घर बांधता येईल, त्याला म्हणतात कुशल कारागीर. हालेलुया. पौल म्हणतो, मी देवाने माझ्यावर जो अनुग्रह झाला. पौलाची सेवा काय होती माहिती का तुम्हाला? पौलाची सेवा काय होती? मंडळांची उभारणी करणं, मंडळ्या स्थापित करणं. समजतंय तुम्हाला? पौल एक प्रेषित होता. नीट लक्ष द्या प्रियांनो, वचन कळलं पाहिजे. प्रेषित ही सेवा जी आहे, प्रेषितीय सेवा, याचा अर्थ असा होतो, प्रेषित संदेष्टा पण असतो, प्रेषित पाळक पण असतो, प्रेषित सुवार्थिक पण असतो,
आणि प्रेषित शिक्षक पण असतो. समजतंय तुम्हाला? 5 सेवा आहेत बायबलमध्ये, बरोबर आहे? 5 सेवा आहेत. हा प्रेषित सगळ्या सेवा करू शकतो, त्याला म्हणतात प्रेषित. हालेलुया. हा प्रेषित कोणत्याच मंडळीचा पास्टर राहत नाही. नीट लक्ष द्या. प्रेषित जो आहे तो मंडळांची उभारणी करतो. तो कदाचित आज उंबरडीला असेल, उद्या अजून दुसऱ्या गावाला असेल. का? याच्यासाठी आहे परमेश्वराने की तू जा आणि मंडळांना तयार कर, तू जा मंडळांची रचना कर, तू जा आणि मंडळा नवीन तयार कर, उभ्या कर. हे काम आहे प्रेषितांचं. पेत्र जो होता तो प्रेषित होता. पेत्राने अनेक मंडळा स्थापन केल्या, याकूब योहानाने अनेक मंडळा स्थापन केल्या, कारण हे सर्व प्रेषित होते. ते कोणत्याच मंडळीचे पास्टर नव्हते. लक्षात घ्या. समजतंय तुम्हाला? हा. तसा पौल जो आहे तो पौल म्हणतो, मी माझ्यावर देवाने जो अनुग्रह केला त्या अनुग्रहानुसार मी कुशल कारागिराप्रमाणे काय केला? पाया घातला. प्रेषितांचं काम आहे पाया घालणं. प्रेषितांचं काम काय आहे? पाया घालणं. ते बांधायचं काम नाही करत. ते फक्त काय करतात? पाया घालतात. हालेलुया. ते दुसरे काम नाही करत. बांधण्याचं काम दुसऱ्यांचं आहे. प्रेषित फक्त पाया घालून मोकळे होतात. वाचा परत एकदा. हा. मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्याच्यावर काय बांधत आहे? इमारत बांधत आहे. लक्षात घ्या, हे मंडळीचं काम आहे. मंडळी अशी तयार झाली पाहिजे. लक्षात घ्या. जर तुम्हाला वाटतं की देवासाठी आम्ही घर तयार करावं, जर तुम्हाला वाटतं की परमेश्वराने आमच्या मंडळीमध्ये राहावं, तर या वचनाप्रमाणे आपल्या मंडळीची उभारणी होऊ द्या. या वचनाप्रमाणे घर तयार करा, वचनाप्रमाणे मंडळीची रचना करा. बायबल असं म्हणतं, पौल म्हणतो, मी कुशल कारागिराप्रमाणे त्या ठिकाणी मंडळीचा पाया घातला आणि दुसरा त्याच्यावर काय बांधत आहे? इमारत बांधत आहे. हालेलुया. पाया बांधणारा वेगळा आहे आणि भिंती उभा करणारा वेगळा आहे. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. लक्षात घ्या. एकच मनुष्य बांधकाम करत नाही, एकच सेंटरिंगचं काम करत नाही, एकच मनुष्य पाईपलाईनचं काम करत नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. हालेलुया. एक घर बांधायला जर आपण दिलं तर तिथं अनेक लोक कामं करतात आणि प्रत्येकाचे काम वाटलेले आहेत. स्लॅबचं काम करणारे जे आहेत सेंटरिंग वाले ते वेगळे असतात. ते भिंती बांधायचं काम करत नाही. त्यांचं काम आहे फक्त स्लॅब टाकणं, फक्त सेंटरिंगचं काम करणं. भिंती बांधणारे कारागीर वेगळे आहेत. जे पाईपलाईन करणारे असतात, घरामध्ये नळ पाण्याची फिटिंग करणारे असतात, त्यांचं काम वेगळं आहे. ते वेगळे लोक असतात. लाईट फिटिंग करणारे वेगळे आहेत, कलर देणारे वेगळे आहेत. प्रत्येकाचं काम वेगळे. फरची बसवणारे वेगळे असतात. प्रत्येकाला काम दिलेलं आहे घर बांधण्याचं. लक्षात घ्या. मंडळी अशाच पद्धतीने तयार होते. जर तुम्हाला वाटतं परमेश्वरासाठी आम्ही घर तयार करावं ज्याच्यामध्ये देवाने उभं राहावं, तर पहिली गोष्ट मंडळीचा पाया प्रेषितांद्वारे घातला गेला पाहिजे. हालेलुया. एक कुशल कारागिराप्रमाणे त्या ठिकाणी पाया घातला गेला पाहिजे. वाचा वाचा, पुढे वाचा. पौल म्हणतो, मी तर पाया घालून दिला कुशल कारागिराप्रमाणे. आता जे बांधकाम करणारे आहेत ना, त्यांनी जपून बांधकाम करा. कारण मी पाया चुकीचा बांधला नाहीये, पण तुम्ही इमारत जर चुकवली तर दोषी तुम्ही ठरा. हालेलुया. आता बांधकाम करणारे कोण आहेत सांगू का तुम्हाला? जे देवाचे दास आहेत. हालेलुया. जे परमेश्वराचे सेवक आहेत, ज्यांना देवाने मंडळांवर नेमलेलं आहे, परमेश्वराने जबाबदारी दिलेली. तुम्ही काय करतात? आपण काय करतो? मंडळीला काय करतो? बांधत आहोत. हालेलुया. पौल म्हणतो, मी कुशल कारागिराप्रमाणे पाया टाकलेला आहे, पण आता तुम्ही बांधकाम करत आहात तर तुम्ही खूप जपून बांधकाम करा. हालेलुया. एक पण वीट वाकडी तिकडी लावू नका, भिंत वाकडी तिकडी होऊ देऊ नका. जे काही माप तुम्हाला दिलेलं आहे, जी चाकोरी तुम्हाला आखून दिलेली आहे, पायाचं जे मोजमाप आहे त्याच्या बाहेर घर जायला नको. तर पायावरच तुमची इमारत जी आहे ती उभी राहायला पाहिजे. हालेलुया. पाया बांधतानाच ठरवावं लागतं किती खोल्या करायच्या आहेत. एकदा पाया बांधला गेला त्याच्यानंतर तुम्ही नंतर नाही ठरवू शकत की अरे हे तर चुकलं, आता इथं मला हॉल पाहिजे होता. हा, हॉल कुठं पाहिजे हे तुम्हाला अगोदरच ठरवावं लागतं. किचन कुठं पाहिजे हे अगोदरच डोक्यामध्ये घ्यावं लागतं इंजिनियरला, आर्किटेक्टला, तर घर उभं राहतं. म्हणून पाया घालणाऱ्याने ते बरोबर बांधलं केलं, पण ज्यावेळेस बांधकाम करणाऱ्यांनी सुरुवात केली तर त्या ठिकाणी जर घर बिघडलं तर लक्षात घ्या, तो परमेश्वर त्याच्यामध्ये राहणार नाही, तो परमेश्वर त्याच्यामध्ये वस्ती करणार नाही. म्हणून पौल म्हणतो, बांधकाम करणाऱ्यांनी जपावं की आपण कसे बांधत आहोत. पुढे वाचा. हा, नीट वाचा. हा,
येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, पाया कोण आहे? येशू. हालेलुया. दुसरा पाया राहू शकत नाही मंडळीचा. लक्षात घ्या, मंडळीचा पाया सेवक नाही राहू शकत, मंडळीचा पाया अभिषिक्त दास नाही राहू शकत, मंडळीचा पाया संस्था नाही राहू शकत, मंडळीचा पाया तुमच्या चर्च बोर्डचे कमिटीचे मेंबर नाही राहू शकत. मंडळी ही येशूच्या पायावर उतरली पाहिजे. हालेलुया. मंडळीला एकाच गोष्टीची ओळख असली पाहिजे की ही मंडळी कोणाची आहे? कोणाची आहे? येशूची. कोणाची आहे? रक्त कोणी सांडलं? येशूने. मंडळीचा पाया एकच राहील, दुसरा राहू शकत नाही. लक्षात घ्या, मी कितीही रात्रंदिवस मंडळीसाठी प्रार्थना केलेली असेल ना, मला अधिकार नाही म्हणण्याचा की ही माझी मंडळी आहे. मी बांधकाम करणारा आहे, मी पाया घालणारा, मी मजूर आहे. मी काय आहे? मजूर आहे. मला माझी मजुरी भेटेल, मला माझी मजुरी भेटेल, पण मी नाही म्हणू शकत की पाया माझा आहे. मी नाही म्हणू शकत माझं घर आहे. मी नाही म्हणू शकत की मी हे केलेलं आहे. लक्षात घ्या, पाया एकच आहे. पाया कोण आहे? येशू. हालेलुया. प्रत्येक मंडळीचा पाया येशू आहे. येशूने तुमच्या मंडळीची ओळख असली पाहिजे की ही मंडळी ख्रिस्ताची आहे, ही मंडळी येशूची आहे. प्रियांनो, आपलं घर ज्यावेळेस या घराचा पाया येशू ख्रिस्त असेल तरच त्या घरावरती इमारत उभी राहू शकते ज्याच्यामध्ये परमेश्वर वास करेल. हालेलुया. जर पाया चुकलेला असेल तर त्या घरात परमेश्वर राहणार, त्या परमेश्वराची उपस्थिती त्याच्यामध्ये उतरणार. आज अनेक मंडळांचा पाया चुकलेला आहे. आज अनेक मंडळ्या माणसांच्या मागे धावत आहेत. आज अनेक मंडळांचा पाया मनुष्य आहे. एखादा म्हणतो की आमच्या पास्टरची मंडळी, एखादा म्हणतो आमचा दास जो आहे, जर तो ही मंडळी सोडून जाईल तर आम्ही पण त्याच्या मागे जाऊ. याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताच्या पायावर नाही, तुम्ही मनुष्याच्या पायावर आहात. आज मंडळ्या का फुटल्या मला सांगा? मंडळांचे दोन दोन भाग का झाले? अर्धे मेंढर तिकडं आणि अर्धे मेंढर इकडं. कशाला निघून गेले? कारण पाया येशूवर नव्हता, पाया मनुष्यावर घातलेला होता. म्हणून तर पास्टर निघून गेला तर अर्धी मंडळी फुटून जाते. का? कारण मंडळीचा पाया मनुष्य आहे. हालेलुया. ख्रिस्ताच्या शरीराचे भाग करू नका, ख्रिस्ताच्या शरीराला तोडू नका. ख्रिस्ताचं शरीर, मंडळी हे ख्रिस्ताचं काय आहे? शरीर आहे. हालेलुया. शरीराचं काम काय असतं? समजा मी दगड उचलला आणि त्याला असा मारला तर तो असा बघत राहील का? मला काय करेल? लगेच हात पुढे करेल का? करेल का नाही? वाचवण्यासाठी स्वतःला नाही करणार? करेल ना? का? मी जर असा दगड असा ब्रदरला तर लगेच, कारण त्यांना माहिती आहे दगड लागला तर माझं डोकं फुटेल. बरोबर आहे ना? तर ते लगेच हात करतील. मग मला एक सांगा, दगड कुठे लागला असता? हा. आणि वाचवायला कोण पुढे आलं? कोण पुढे आलं? हात. गरज काय होती हाताला वर होण्याची? गरज काय होती हाताला अडवण्याची? लक्षात घ्या, कारण शरीर जे आहे ते ख्रिस्ताचं आहे. हालेलुया. जरी डोक्याला जखम झाली असती तरी सुद्धा संपूर्ण शरीराला वेदना झाल्या असत्या. म्हणून हात विचार नाही करत, मी हात लगेच अडवण्याचा प्रयत्न. हालेलुया. शेतामध्ये काम करता करता पायात काटा टोचतो आणि रक्त निघायला लागतं, काटामध्ये घुसून जातो. लगेच आपला हात जो आहे तो पायाजवळ जातो. का? काय गरज आहे हाताला? काटा कुठे घुसलाय? पायात. पण काढायचा प्रयत्न कोण करतो? हात. कारण यालाच शरीर म्हणतात. लिहा की कोणालाही त्रास झाला तरी आम्हाला त्रास झाला पाहिजे. एखाद्या मंडळीमध्ये जर सताव झाला ना, हसू नका आणि त्यांची टिंगल करू नका. तुम्हालाही त्रास झाला पाहिजे, कारण तुम्ही येशूच्या शरीराचे अवयव आहात. आज सैतान निर्माण केलेली आहे, मंडळांमध्ये द्वेष निर्माण केलेला आहे, मंडळांमध्ये दुरावे निर्माण केलेले आहेत. जर एखाद्या पास्टरला सताव होतो, त्याला मारलं जातं, हिनवलं जातं, दुसरे बसून पाठीमागे हसतात आणि टिंगल टवाळी करतात. बरं झालं, याच्यासोबत असंच व्हायला पाहिजे होतं. प्रियांनो, काय खरंच आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत? काय खरंच आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत? जर त्याला त्रास झाला तर तुम्हाला त्रास व्हायलाच पाहिजे. जगात कुठेही सताव होऊ द्या, आपण मंडळी ह्या नात्याने आणि ख्रिस्ताचं शरीर ह्या नात्याने तुम्हाला आणि मला त्रास व्हायला पाहिजे. रडून आपण प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. एकमेकांचं ओझ आपण व्हायला पाहिजे. तर म्हणायचं की मी ख्रिस्ताचं अवयव आहे, ख्रिस्ताचं शरीर आहे. प्रियांनो, ही मंडळी आहे जिचा पाया येशू आहे. पाया येशू आहे बायबल म्हणतं. त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही, आणि तो घातला तरी त्याच्यामध्ये देव राहणार नाही. पुढे वाचा. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणालाच घालता येत नाही.
हा पुढं या पायावर कोणी सोने हा आता बघा, ह्या पायावर आता घर बांधायचं काम सुरू झालं. बायबल म्हणतं, पौल म्हणतो, ह्या पायावर कोणी सोने, रुपे कोणी रुपे, मोलवान पाषाण मोलवान पाशा, लाकूड, गवत गवत, पेंढा आणि बांधतो, याच्याने बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. हालेलुया. हा आणि कसं होईल पुढे वाचा. तो दिवस तो दिवस ते उघडकीस आणील, ते उघडकीस आणील. कारण तो अग्नीसह प्रगट होईल. तो कसा प्रगट होईल? अग्नीसह प्रगट होईल. हालेलुया. कसा प्रगट होईल? हा पुढं. आणि प्रत्येकाचे काम हा कसे आहे, प्रत्येकाचे काम कसे आहे त्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. त्याची परीक्षा अग्नीने होईल. कशाने होईल? अग्नीने होईल. हा ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. त्या मिळेल, मजुरी मिळेल. हा ज्या कोणाचे काम जळून जाईल, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. त्याचा काय होईल? तोटा होईल. आता मला सांगा, सोनं, मोलवान आणि गवत, पेंढा आणि लाकूड जर अग्नीने परीक्षा झाली तर काय टिकेल याच्यातून? सोनं, जर अग्नीने याची परीक्षा झाली या साहींमधून काय टिकेल? सोनं, रूप आणि मोलवान पाशा हे जळणार नाही. पण जर पेंढा असेल जळून जाईल, लाकूड असेल जळून जाईल आणि गवत असेल तर जळून जाईल. तुम्ही आणि मी सेवा करत असताना अशी सेवा केली पाहिजे की सोन्याने, रुपयाने आणि मोलवान पाषाणाने देवाचं घर बनवा. हालेलुया. की कोणत्याही परिस्थितीमध्ये मंडळी ढळणार नाही. कितीही संकट येऊ द्या मंडळी ढळणार नाही. कितीही अग्नीने परीक्षा होईल म्हटलेलं आहे. अजून सुरू नाही झाली परीक्षा, होईल. हालेलुया. येणारे दिवस कठीण आहे. आज तर आपण बसलो आहोत इथं मोकळ्या मैदानामध्ये प्रभूची आराधना करत. उद्या उठून माहिती नाही की असं करता येईल का नाही. अग्नीने परीक्षा होईल बायबल म्हणते. पण त्या परीक्षेमध्ये मंडळी टिकून राहिली पाहिजे. त्या परिस्थितीमध्ये एकही आत्मा देवापासून दूर जायला नको. अशा पद्धतीने बांधकाम करा तर मजुरी मिळेल. नाही तर मजुरी मिळणार. मजुरी मजुरी म्हटली, पगार नाही. मजुरी कशाला म्हणतात? मजुरी एक दिवस जर रोज भरला तर काय भेटेल? मजुरी. आणि जर एक दिवस खाडा केला तर मजुरी भेटणार नाही. देवाच्या दासांनो, तुम्ही आणि मी पण, कारण मी पण देवाचा दास आहे. हालेलुया. तेवढीच मजुरी भेटेल, पगार भेटणार. अधिक मजुरी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. शांत बसू नका, हात आवरू नका, स्वतःला आवरू नका. जेवढं तुम्ही प्रभूच्या राज्यासाठी झटाल तेवढी मजुरी तुमच्यासाठी त्या ठिकाणी जमा होत आहे. हालेलुया. जर आपण आपलं काम थांबवलं, आपली मजुरी तिथं स्टॉप होईल. हा पगार नाही की जो आपल्याला घरी बसून पण भेटणार आहे. तुम्हाला झटावं लागेल, काम करावे लागतील, सेवा आज मी नोकरी करतो, आज माझ्याकडे नोकरी आहे, पण तरी सुद्धा प्रियांनो सुट्टीचा दिवस जवळजवळ बुक आहे. हा रविवार इथं आहे, पुढचा रविवार परत किलवणपाड्याला आहे आणि परत 24 आणि 25 26 24 25 26 आणि 27 4 दिवस आम्ही पुण्याला आहोत. 29 तारखेला नंदुरबारला मीटिंग आहे. मी पण नोकरी करतो, पण मला माहिती आहे जेवढी जास्त मजुरी संगळता येईल, अहो तिथं पैसेच राहणार नाही स्वर्गामध्ये गेल्यानंतर जर मी सेवा नाही केली तर. हालेलुया. बायबल म्हणतं आपल्यासाठी पृथ्वीवर धन साठवू नका, तर जिथं कसर आणि गंज लागून त्या ठिकाणी नाश होत नाही अशा न जीर्ण होणाऱ्या थैल्या आपल्यासाठी करून ठेवा. कुठं? स्वर्गात. हालेलुया. याचा अर्थ स्वर्गात. स्वर्गात धन साठवण्यासाठी तिथं मजुरी नाही करायची आपल्याला. मजुरी कुठं करायची? इथं. हालेलुया. इथं मजुरी करू, पगार कुठं भेटेल? स्वर्गात. समजतंय का? स्वर्गात आराम आहे, तिथं मजुरी करायचं काम. पण जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत मजुरी करायची. कोणासाठी? कोणासाठी? देवाच्या मंडळीसाठी. हालेलुया. परमेश्वराच्या घरासाठी, देवाचं घर बांधण्यासाठी तुम्ही आणि मी सगळे मजूर आहोत. हालेलुया. बायबल म्हणतं पीक वाढलेलं आहे आणि कामकरी थोडके आहेत. पित्याकडे मागा की त्याने काय पाठवावे? कामकरी पाठवावे, मजूर पाठवावे, ज्यांनी काम करावं. प्रियांनो, सर्व देवाचे दास हात जोडून विनंती आहे प्रियांनो की लक्षात घ्या, अशी मजुरी स्वतःसाठी एक दिवस पण खाडा करू नका. हालेलुया. एक दिवस पण खाडा करून तुम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली तरी
दिवसाची भेटेल, तरी भेटेल, वाया जाणार. मी जर मंडळीसाठी प्रार्थना करत असेल ना, रोज गुडघे टेकून रडून, तरी माझी मजुरी प्रभू देईल, कारण तो सेवेचा भाग आहे. हालेलुया. एक व्यक्तीला जेव्हा मी सुवार्थ सांगतो ना, तर माझी मजुरी प्रभू लिहून ठेवतो की याची मजुरी झालीवर का आजचा दिवस भरलेला आहे. बायबल असं म्हणतं, एक व्यक्ती स्वतःच्या द्राक्ष मळ्यात कामकरी लावण्यासाठी निघाला. सकाळी निघाला, 1 रुपया ठरवला, तुला 1 रुपया भेटेल, दिवसभर काम कर. परत दुसऱ्या तासाला गेला, परत तिसऱ्या तासाला गेला, 6व्या तासाला गेला, 9व्या तासाला गेला, 11व्या तासाला गेला, आणि लोकांना म्हटला चल मजुरी कर. 1 तास ज्याने काम केलं त्याला पण किती भेटला? 1 रुपया. आणि ज्याने दिवसभर काम केलं त्याला पण किती भेटला? 1 रुपया. हालेलुया. काम करा, महत्वाचं आहे. परमेश्वर प्रत्येक काम करायला मजुरी देणार आहे, प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे, प्रत्येकाला त्या स्वर्गामध्ये तुमच्या नावाने त्या ठिकाणी तुमची मजुरी, तुमचा पगार त्या ठिकाणी परमेश्वर जमा करते. प्रियांनो, परमेश्वराचं घर बांधा, अशा पद्धतीने बांधा की अग्नीने परीक्षा होईल त्यावेळेस ते जळणार नाही. सोन्याने, रुपयाने आणि मोलवान पाषाणाने देवाची मंडळी उभी करायची आहे की कितीही सताव झाला, मंडळी जळणार, मंडळीचं काहीच होणार, मंडळी तशीच स्थिर उभी राहील. तिचा पाया कोण आहे? येशू. आणि मंडळी कशाने बांधलेली आहे? सोन्याने, रुपयाने आणि मोलवान पाषाणाने. हालेलुया. अग्नीचा वर्षाव होऊ द्या, मंडळी जशीच्या तशी राहील. उलट सोनं ज्या अग्नीने चमकत, शुद्ध होतं अजून. हालेलुया. येऊ द्या सताव, येऊ द्या छळ, होऊ द्या विरोध, अजून तुमची मंडळी तयार होईल परमेश्वरासाठी. हालेलुया. अजून प्रभू त्याला त्या ठिकाणी स्ट्रॉंग करेल, अजून सामर्थ्य देईल, अजून अभिषिक्त करेल. प्रियांनो, येणारे दिवस कठीण आहेत. आपल्या मंडळीला सोन्याने तयार करा. हालेलुया. की त्या अग्नी परीक्षेमध्ये अजून मंडळी उजळून निघायला पाहिजे, अजून आपली मंडळी चमकायला पाहिजे, अजून आपली मंडळी शुद्ध व्हायला पाहिजे. असं बांधकाम करण्याची गरज आहे. ही मोठी जबाबदारी देवाच्या दासांवर आहे. हालेलुया. प्रेषितांनी पाया घातला आणि देवाचे दास जे आहेत ते बांधकाम करत आहेत, भिंती उभारत आहेत, घर बांधत आहेत, त्या घराला रूप देत आहेत. आणि जेव्हा घर बांधून पूर्ण होईल, बायबल असं म्हणतं, परमेश्वर मंडळीमध्ये उभा आहे. हालेलुया. आणि ज्या मंडळीत परमेश्वर उभा राहतो, बायबल असं म्हणतं, तिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही याचा अर्थ काय होतो? अधोलोकाचं द्वार म्हणजे काय? नरकाचं द्वार, जे नेहमी आ करून आहे. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं पेत्राला, पेत्रा, मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन. कोणत्या किल्ल्या देईन? ज्याच्या समोर आणि या मंडळीवर, या खडकावर मी माझी मंडळी स्थापित करीन. पेत्राला प्रभू म्हणतो. हालेलुया. पेत्राला कोणत्या किल्ल्या दिल्या? नरकाच्या दिल्या का? का बरं नाही दिल्या? देवाच्या दासांनो, देवाने फक्त स्वर्गाच्या किल्ल्या दिल्यात आपल्याला. पेत्र जो होता ना, पेत्राला कसल्या किल्ल्या दिल्या? नरकाच्या नाही दिल्या. नरक वाचू आपण, प्रगटीकरण वाचा, प्रगटीकरणाचं पुस्तक सापडलं तर वाचू. हा, प्रगटीकरण 1 अध्याय आणि 18 वचन. मी मेलो होतो, हा, मी आता येशू म्हणतोय स्वतः, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. मी युगानुयुग जिवंत आहे. येशू काय म्हणतो? मी मेलो होतो तरी युगानुयुग काय आहे? जिवंत आहे. हा, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. कोणाजवळ आहे? माझ्याजवळ. येशू म्हणतो अधोलोकाची किल्ली कोणाकडे आहे? माझ्याजवळ. आणि पेत्राला काय म्हणतो? मी तुला कोणत्या किल्ल्या देईल? स्वर्गाच्या. माणसाला, मनुष्याला परमेश्वराने कोणती किल्ली दिली? स्वर्गाची. आणि अधोलोकाची किल्ली कोणाकडे ठेवली? येशूकडे. कारण देवाला माहितीये, माणसाचं जर याच्याशी पटलं नाही तर तो म्हणेल प्रभू याला पण टाक नरकामध्ये. समजतं का तुम्हाला? त्या मंडळीचा पास्टर आहे आणि अर्धी मंडळीचं जर माझं जमत नाही तर मी परमेश्वराला सांगेल, प्रभू अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. पण त्या किल्ल्या अधोलोकाच्या, अर्धी मंडळी नरकात. का? कारण किल्ली कोणती माझ्याकडं? म्हणून देवाने दिलीच नाही अधोलोकाची किल्ली. देवाने कोणती किल्ली दिली? स्वर्गाची. टाकत असेल तर कुठे टाक? अधोलोकात टाकण्याचा अधिकार तुला नाही. देवाचा दास या नात्याने मला फक्त अधिकार आहे मंडळीला कुठे नेण्याचा? स्वर्गामध्ये नेण्याचा. नरकात टाकण्याचा अधिकार मला नाही. तो न्याय करणारा फक्त येशू आहे. हालेलुया. म्हणून येशूने अधोलोकाच्या किल्ल्या कोणाच्या हातात ठेवल्या? स्वतःच्या हातामध्ये. हालेलुया.
बायबल असं म्हणतं की पेत्रा, ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापित करीन, जिच्या समोर अधोलोकाच्या दाराचं काही चालणार नाही. याचा अर्थ असा होतो, एकही त्या मंडळीतला आत्मा अधोलोकामध्ये जाणार नाही, एकाही आत्म्याचा नाश होणार नाही. अशी मंडळी तयार करा जिच्या समोर अधोलोकाच्या दाराचं काही चालणार नाही. आपल्या मंडळीमध्ये पापाला जागा नसावी, आपल्या मंडळीतले आत्मे नाशामध्ये जाणारे नसावे प्रियांनो. अशी मंडळी तयार करा जिच्याकडे स्वर्गाच्या किल्ल्या आहेत, जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. सैतानाला करू द्या काय करायचं ते. बायबल असं म्हणतं, जगात जो आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो महान आहे. हालेलुया. सैतान काहीच करू शकत नाही. मंडळीच्या समोर सैतान उभं राहू शकत नाही जर मंडळीत परमेश्वर उभा आहे. फक्त अशी मंडळी करा ज्या मंडळीमध्ये परमेश्वराला उभं राहण्याची जागा आहे. हालेलुया. असं घर परमेश्वरासाठी तयार करा जे परमेश्वरासाठी आहे, ज्या मंडळीचा पाया, ज्या घराचा पाया प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि ज्या येशूच्या विश्वासावर मंडळी उभी आहे. आणि बांधकाम असं करा सोन्याचं, रुपयाचं किंवा मौल्यवान पाषाणाचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते जळणार नाही. नाही तर नुसता पायाच राहील, चप्पर पण राहणार नाही, भिंती पण राहणार नाही. जेव्हा परीक्षा होईल तेव्हा नुसता पाया उरून राहील. म्हणजे काय, पास्टरच एकटा बसून राहील मंडळीत, सगळी मंडळी पळून गेली. का? छळ सताव झाला. समजलं का? कारण पेंढा पण जळून जाईल, लाकूड पण जळून जाईल आणि गवत पण. फक्त उरेल काय? पाया. काय उरेल? पाया. मग अशी मंडळी कामाची आहे का? नाही. दान दशांशसाठी ठीक आहे, येतात, गर्दी करतात, टाळ्या वाजवतात आणि निघून जातात, एवढंच जर असेल तर ठीक आहे. पण जर तुम्हाला वाटतं की ह्या मंडळीने इथं पण आणि तिथं पण असावं आणि तुमची मजुरी तुम्हाला मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल, अशी मंडळी तयार करा जी सोन्याने बांधलेली आहे. हालेलुया. की अग्नीने अजून शुद्ध होईल पण त्या ठिकाणी तिचा नाश होणार नाही. असं घर प्रभूसाठी तयार करा. तुम्ही देवाची इमारत आहात, तुम्ही देवाचं घर आहात असं परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतं. देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणतं. प्रियांनो, पौल ह्या ठिकाणी ह्या गोष्टी सांगत आहे की तुम्ही देवाची इमारत आहात. आज उंबरडी मंडळी लक्षात घ्या, तुम्ही देवाचं घर आहात. अशा पद्धतीने स्वतःला तयार करा की ज्या मंडळीमध्ये परमेश्वर स्वतः येऊन उभा राहील. हालेलुया. ते चर्च ज्या हाताने बांधलेलं आहे ते राहू द्या. आपल्याला जायचंय रविवारी तिथं आराधना करायला, ती एक व्यवस्था आहे जी आपण लावलेली आहे. पण असा विचार करू नका की परमेश्वर तिथं राहील असं. परमेश्वर तर आपल्यामध्ये राहतो. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे मी तुम्हाला भेटावं. भिंतींशी परमेश्वर बोलेल का? भिंतींना जाऊन बोलेल का? पत्र्यांशी गप्पा मारेल का देव? स्लॅबला जाऊन बोल अरे परमेश्वर बोलेल? नाही. ते निर्जीव आहे, त्याच्यामध्ये जीव नाही. परमेश्वर तर तुमच्याशी बोलू इच्छितो, तुमची भेट घेऊ इच्छितो. परमेश्वराला तुम्ही आवडतात. परमेश्वराला हाताने बांधलेले घर आवडत नाही. आपण जे घर बांधतो ना, स्वर्गामध्ये अद्भुत इमारती परमेश्वराने बांधलेल्या आहेत. हालेलुया. आपण देवासाठी कसं घर बांधू? परमेश्वराला आपण कितीही चांगलं घर बांधलं तरी देव म्हणेल अरे स्वर्ग येऊन पहा, मग तुला कळेल की खरं बांधकाम काय असतं. हालेलुया. परमेश्वराला तर हे घर आवडतं, हे घर परमेश्वराला आवडतं जे परमेश्वरासाठी तयार करायचं आहे. प्रियांनो, गृहसन या मंडळीचा आहे, गृहसन या देवाच्या घराचा आहे. हे घर तयार करा. पाया येशू असू द्या आणि बांधकाम सोन्या, रुपयाने आणि मौल्यवान पाषाणाने करा. आणि देवाच्या दासांनो, परमेश्वर त्याचा अनेक पटीने मोबदला आपल्याला देईल. हालेलुया. कारण मी पण मजूर आहे, मी मजूर आहे. मला पगारी माणूस म्हणायला आवडत नाही, मला शिक्षक म्हणून घ्यायला आवडत नाही. देवाचा दास होणं ही सगळ्यात मोठी धन्यता आहे. हालेलुया. परमेश्वराचा एक सेवक म्हणून घेणं ही सगळ्यात. मला स्वतःला पास्टर म्हणायला नाही आवडत कारण माझी ती योग्यता नाहीये. पास्टर जे असतात ते पूर्ण वेळ सेवा करतात. मी पूर्ण वेळ सेवा नाही करत, मी नोकरी पण करतो. मला म्हणू नका पास्टर कारण माझी ती योग्यताच नाहीये पास्टर म्हणून घेण्याची. समजतंय का तुम्हाला? हा, दास आहे मी प्रभूचा, मी गुलाम आहे प्रभूचा, मी सेवक आहे माझ्या प्रभूचा. आणि मला माहितीये मला मजुरी भेटेल. हालेलुया. बस त्या मजुरीसाठी मी झटत आहे. मान मिळो ना मिळो, सन्मान मिळो ना मिळो, माझ्या परमेश्वराकडून मजुरी मात्र मिळाली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आहे ना प्रियांनो, कोणी काहीही म्हणू द्या, लोकांना वाटतं यांना पैसे जास्त झाले. आम्हाला बरेच जण म्हणतात तुम्हाला जास्त पैसे झाले का? कारण आम्ही पैसे नाही घेत लोकांकडून, डिझेलचे, पेट्रोलचे. आम्ही दर महिन्याला पुण्याला जातो. आमच्या 4 मंडळ्या आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये. दर महिन्याला भेट द्यावी लागते. आता दरवर्षीचा नाताळ पण आमचा त्यांच्या सोबतच असतो. आता आम्ही 24 तारखेला जाऊ तिथं 4-5 दिवसात, 3-4 दिवसासाठी. आम्ही आमच्या पदरचे पैसे खर्च करून जातो.
आमचं डिझेल टाकून जातो, आमचं भाडं खर्चून जातो. लोकांकडून आजपर्यंत सांगून द्यावं एखाद्या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणून की शिंदे सरांनी आमचा 1 रुपया घेतला आमच्या मंडळीतून. नाही घेतला. का नाही घेतला? कारण आम्हाला पैसे जास्त झाले अशातला भाग नाही, पण आम्हाला आमची मजुरी साठवायची आहे. हालेलुया. मनुष्याकडून प्रतिफळ नकोय आम्हाला. आम्हाला आमचं प्रतिफळ कोणाकडून पाहिजे? परमेश्वराकडून. आमचं एकच काम आहे, बांधकाम करणं. हालेलुया. हा, परमेश्वरासाठी घर तयार करणं. बस हे घर तयार करण्यापुरतं काम आहे, बाकी परमेश्वर बघून घेईल. आजवर माझ्या देवाने कसलीच कमी पडू दिली नाही, कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. परमेश्वराने सर्व गोष्टी पुरवलेल्या आहेत आणि येथून पुढेही पुरवेल, हा माझा विश्वास आहे. बस आपण आपलं काम करत राहा, प्रभूच्या मंडळीची उभारणी करत राहा. परमेश्वर त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रियांनो, स्वतःचं अंतकरण असं तयार करा की देवाला आपल्यामध्ये यायला आवडेल, आपल्यामध्ये बसायला आवडेल, आपल्याशी बोलायला आवडेल, आपल्याशी संगती करायला आवडेल. हालेलुया. अशी पवित्र मंडळी जे देवाचं उभं राहण्याचं ठिकाण आहे. लोकांनी म्हटलं पाहिजे ही ख्रिस्ती मंडळी आहे. हालेलुया. नुसतं घरावर क्रॉस आणि चर्चवर क्रॉस लावल्याने म्हटलं नाही पाहिजे. आपलं जीवन असं असलं पाहिजे की लोकांनी म्हणावं की हा देवाचा पुत्र आणि देवाची मुलगी आहे. हालेलुया. असं जीवन आपलं असू द्या. अशी जागा परमेश्वरासाठी तयार करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव करो ह्या वचनाद्वारे प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. माझ्या देवा, तुझ्या पवित्र चरणी येतो. खरंच परमेश्वर पिता, हे शरीर तुझं मंदिर आहे दे बापा. मंडळी तुझं उभं राहण्याचं ठिकाण आहे. मंडळीत देव उभा आहे, तुझं वचन सांगतं परमेश्वर पिता. हो प्रभू, आज तू आमच्यामध्ये ये, आमच्यामध्ये विराजमान हो, आमच्यामध्ये उभा राहा परमेश्वरा. तुझ्या पवित्र उपस्थितीने आम्हाला भर परमेश्वर पिता. माझ्या देवा, तुझी मंडळी जी ख्रिस्त येशू तुझ्या पायावर उभी आहे, हो, जिचं बांधकाम सोन्याने, रुपयाने आणि मौल्यवान पाषाणाने केलेलं आहे, अशी मंडळी माझ्या देवा या दिवसात तयार होऊ दे परमेश्वर पिता. जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही, अशी मंडळी, जिला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिलेल्या आहेत, अशी मंडळी या दिवसामध्ये तयार कर परमेश्वर पिता. त्या मंडळीमध्ये तू उभा राहा. जी मंडळी ठिकाण आहे, अशी मंडळी तयार कर. धन्यवाद प्रभू. तू ये परमेश्वर.